प्रथमतः मी तुम्हाला सांगू शकतो की ही शिंदे शिवसेना नाही, ही शिवसेना आहे. आणि दुसरी शिवसेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा आपल्या याच्यात बदल करा. हीच फक्त शिवसेना आहे. दुसऱ्या गोष्ट ही इथून पुढे येणाऱ्या आंबेगावच्या विकासाच्या बदलाची नांदी आहे. आणि या नांदीची सुरुवात आणि ही क्रांती ही मंचरपासून होणार. आणि ही शाल 2029ला इथल्या विधानसभेत आणि लोकसभेतसुद्धा जाऊन धडकणार. मतदारसुद्धा आता त्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळला आहे. मतदाराला पाहिजे स्वतःचं काहीतरी, स्वतःला स्वतंत्र पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना शिवसेनेसारखा दुसरा कुठला पक्ष नाही की जो त्यांना न्याय देऊ शकतो. मंचरचा विकास जर करत असेल तर इथले आमचे सगळ्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जर आपण केला तर मंचरचा विकास हा 100% होणार. कारण याच्या अगोदर साहेबांनी मंचरला सत्ता नसताना देखील 107 कोटी दिले आहेत. लोक कोणाची दुसऱ्याची नावं लावलीत, पण ते पैसे त्यांचा GR त्यांना विचारा. आणि तो विचार तुम्ही जर काढला फोटो तर त्याच्यावरती सही ही माननीय नामदार एकनाथभाई शिंदे यांचीच आहे. तो निधी त्यांनी सत्ता नसताना दिला. हेच नव्हे तर निवडणुकीच्या अगोदर 2,40,00,000 रुपयेसुद्धा दिले. आणि साहेबांचा शब्द आहे की विकासाचा पूर ज्यांच्या गंगा पहिल्याच आटल्यात ते आणू शकत नाहीत, पण ज्यांच्याकडे अख्खा डॅम आहे विकासाचा निधी देण्यासाठी ते फक्त इथं विकासाचा पूर होतात. त्यामुळं मंचरकर हे सुजाण आहेत आणि ते एक शिक्षित आहेत. तर ते 100% आणि 1001% मंचरच्या विकासाच्या मागे म्हणजे धनुष्यबाणामागे उभे राहतील. ही प्रतिष्ठेची नाही तर ही आम्हाला आंबेगावमध्ये बदल घडवायचा आहे. आणि बदलासाठी क्रांती व्हावी लागते. आणि क्रांतीची ज्योत पेटवण्यासाठी आम्ही माननीय एकनाथभाई शिंदेंना आणलं होतं. पण हे सगळं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री जे या ठिकाणी आले होते अजित पवार साहेब, मात्र तुम्ही एकनाथ शिंदे साहेब आणले. कुठंतरी या ठिकाणच्या प्रस्थापितांना तुम्ही हे दाखवायचा प्रयत्न करताय की आम्हीही त्या पद्धतीने विकास करू शकतो, निधी आणू शकतो, आम्हीही तुमच्या एवढे ताकदवर आहोत, तुल्यबळ आहोत, हे दाखवायचं कुठंतरी हा प्रयत्न होता का? नाही, हे ताकद आमचीच आहे. आम्ही तुल्यबळ आहोत आणि हा निधी आमचाच आहे. हे आमच्या साहेबांनी सांगितलं, आईजे जीवर बाईजी उदार आहेत. या बाईजीनं सांगा तुम्ही घरी बसा. हे पैसे आमच्या साहेबांनी दिलेत. आमच्या साहेबांच्या पैशावर तुम्ही नागवासारखी नावं लावलीत आणि तुम्ही बसलेत. पण हे मंचरांना कळत नाही असं नाही आहे. मंचरकरांना सगळं कळतं आणि मंचर हुशार झालेत. आणि याचं उत्तर तुम्हाला 3 तारखेच्या निकालात 100% दिसेल की जेव्हा इथे पॅनल हा भगवा लागेल. आणि आमचा एकच नारा आहे, भगवा. आणि विरोधकांना एक तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे का, या शिंदे साहेबांनी जो निधी दिला, जी विकास कामं दिली, त्यांच्या आयतश्रेय लाटायचं काम करतायत असं तुम्हाला स्पष्ट सांगायचं? स्पष्ट बोलतोय आम्ही. आजपर्यंत इथले जे प्रस्थापित आमदार आहेत यांनी 22 ते 26 वर्ष अतिउच्च मंत्रिपदं भूषवली. त्यांना साधं इथलं बसस्टँड करता नाही आलं. मी 2003ला ज्या बसस्टँडला यायचो तेच बसस्टँड अजून दिसते. आणि यांनी आता सांगतात की मी आहो करतो आणि त्या करतो. मग आजपर्यंत झोपा काढल्या होत्या का? यांचा निधी कुठं आला? यांच्या शाळा झाल्या, यांच्या शाळांची संस्थानं वाढली. ते हैदराबाद जशी मुघलांची संस्थान आहेत ना, तशी इथल्या लोकांची संस्थान आहेत. म्हणजे काय, पैसा आमचा, विकास त्यांचा आला आहे. पण आता एक अजिबात आम्ही खपून घेणार नाही. इथला पैसा इथल्या जनतेसाठीच खर्च होणार. आणि आम्ही शिंदे साहेबांचे चेले आहोत. आम्ही घरचं जाळून विकास करतो. आम्ही लोकांचं खाऊन आमचा स्वतःचा विकास करत नाही.